आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण ही हेल्दी आहे, मुलांना खाण्यासाठी पण चांगली आहे. याच्यात भरपूर भाज्या तुम्ही गेलेल्या आहे, त्यामुळे मुलं आवडीने पण खातील आणि मुलांना कळणार पण नाही की याच्यामध्ये इतक्या भाज्या गेलेल्या आहेत. टिफिनसाठी तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकता रात्रीच आणि सकाळी लगेच त्याला देऊ शकता टिफिन मध्ये मुलांना तुम्ही. आणि त्याचबरोबर अशाही तुम्ही स्नॅक टाइम मध्ये करू शकतात. तर आज मी तुम्हाला इथे पालकची टिक्की इथे करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये काय काय ऍड तुम्हाला अजून करता येईल आणि मी काय काय टाकले आहे ते सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आता बॉईल केलेले बटाटे इथे घेतलेले आहे, त्याचे साल काढून त्याला आता व्यवस्थित मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. आणि याला व्यवस्थित मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आता अद्रक खिसून टाकणार आहे. तुम्हाला लसण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे. जे कांदा लसण खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे. तर अद्रक इथे किसून घेतलेली आहे. त्यानंतर मिरची पण तुम्ही ठेचून टाकू शकता, कुटून टाकू शकता, बारीक करू शकता. त्याचबरोबर पालक इथे थोडंसं बॉईल करून त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. पालकची प्युरी टाकलेली आहे. त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये मी टाकलेले आहे इथे हळद पावडर, लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, आणि धना पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर जिरा पावडर टाकलेली आहे. चाट मसाला असेल तर चाट मसाला तुम्ही टाकू शकता. त्याला सबस्टिट्यूट मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय टाकायचं आहे ते. आणि त्यानंतर कोथिंबीर अशी भरपूर कापलेली आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्याचबरोबर चाट मसाल्याच्या ऐवजी मी इथे काळं मीठ टाकणार आहे. हे पण तुम्ही टाकून बघा, खूप मस्त बनते, टेस्टी. थोडे थोडे चेंजेस केल्याने रेसिपी तुमच्या छान बनवू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगते. म्हणूनच अजूनपर्यंत माझ्या चॅनलला मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. 1 लाखापर्यंत माझे फॉलोअर जाऊ दे. मी खूप दिवसापासून मेहनत करते आहे, जेन्युइन मेहनत. आणि त्यानंतर आता त्यामध्ये भिजलेले पोहे टाकते आहे. तुम्हाला याच्याऐवजी काय काय टाकू शकता ते मी सांगते. भिजलेल्या पोह्यांऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोर वापरू शकता, बेसन पीठ वापरू शकता, किंवा थोडासा बाइंडिंगसाठी मैदा वापरू शकता. काहीच नसेल तर ब्रेड तुम्ही वापरू शकता चुरा करून हातानेच, किंवा ब्रेड क्रम्स वापरू शकता. मी पोहे वापरलेले आहे सरळ, ते खाण्यासाठी पण चांगलं लागतं आणि घरामध्ये अवेलेबल असतातच सगळ्यांच्या. त्यामुळे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्यापासूनच तुम्हाला ही टिक्की मी दाखवलेली आहे. तर आता बाइंडिंग व्यवस्थित आलेली आहे पोह्याने, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मेन त्याच्यात इन्ग्रेडियंट आहे ते लिंबू. लिंबू तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही गाजर खिसून टाकायचं असेल तर टाकू शकता, कांदा बारीक चिरून टाकू शकता, शिमला मिरची, तुम्हाला जे भाज्या हव्या असतील, आवडत असतील, ग्रीन पीस सीझन आता चालू आहे मटरचा, ते पण तुम्ही टाकू शकता, बॉईल करून थोडेसे क्रश करून. तर एवढे व्हेरिएशन्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून दिलेले आहे आणि नेहमी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असते. म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मोबाईलवर आणि तुमची रेसिपी मिस नाही होणार. आता मी अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या टिक्क्या तुम्ही इथे बनवून घ्यायच्या आहे. पतल्या, जाड, बारीक, छोट्या, मोठ्या, जशा तुम्हाला आकार हवा असेल तशा तुम्ही इथे बनवून घ्यायच्या, किंवा कबाब टाईप पण तुम्ही याला शेप देऊ शकता, ते पण करू शकता. मी इथे गोलच केलेला आहे. सगळ्या टिक्क्या मी आता इथे बनवून घेतलेल्या आहे. एवढ्या कमी साहित्यामध्ये भरपूर टिक्क्या याच्या झालेल्या होत्या आणि व्यवस्थित पोटभर सगळ्यांनी खाल्ल्या होत्या, त्यामुळे एकदम मस्त आहे टिक्के बनतात. आता 2 प्रकार तुम्हाला मी दाखवून देते, तळण्याचा पण दाखवून देते. ऍक्च्युली तळायला मला आवडतच नाही म्हणून मी तेल पण थोडं टाकलेलं आहे तळण्यासाठी पण. तर तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता. मी शॅलो फ्राय करणार आहे तव्यावर, ते पण तुम्हाला दाखवून देते. आणि तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय करू शकता, तळायचं असेल तर तळू शकता, आणि त्यानंतर सरळ एअर फ्राय असेल तर एअर फ्राय तुम्ही करू शकता. मी तव्यावर शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. दोन्ही प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिलेले आहे. एका बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर कढी केलेली आहे मस्त. या कढी सोबत खरंच खूप छान लागल्या. मी सहज कॉम्बिनेशन मनात विचार केला आणि कढी केली होती. तर कढी आणि टिक्की एकदम जबरदस्त लागलेली आहे. तुम्ही पण नक्की करा. आणि कढी माझी खूप आवडते, सगळ्यांना खूप छान बनते कढी, एकदम झणझणीत तिखट. आणि टिक्क्या पण आता क्रिस्पी कुरकुरीत अशा बनवून तयार आहे. सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना पण टिफिन मध्ये देऊ शकता. तर पालकची ही ग्रीन टिक्की तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक होऊन जाऊ द्या, शेअर होऊन जाऊ द्या, आणि मनीज रेसिपीला सबस्क्राईब करा. आवडल्यास तुम्ही कमेंट करू शकता, फीडबॅक देऊ शकता. तर भेटूया पुढच्या छानशा वेगवेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.